बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की। बहुशः आंतरराष्ट्रीय विमानतळ या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटतात। आपल्या आवडीचा विषय म्हणजे मासेमारी। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण आले बदलापूरमध्ये आगरी महोत्सव आहे। 3 दिवसाचा आगरी महोत्सव बदलापूरमध्ये ते बघण्यासाठी आलेलो आहे। तर बघू शकता माझ्या मागेच आगरी महोत्सव चालू आहे। इकडे मागे बघू शकता जत्रा वगैरे भरलेली आहे। आगरी रूढी आगरी परंपरा पण आपल्याला अनुभवायला भेटणार आहेत। बघू शकता समोरच असं जेजुरीचं गड आपण इथं बघायला भेटतो आपल्याला इथे समोरच। इथे आता आपण आतमध्ये जाणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दाखवतो काय काय बघायला भेटेल ते। समोर बघू शकता जेजुरीचा गड कसा साकार केलेला आहे। इथनं आता आपण आतमध्ये जाणार आहेत। तर आतमध्ये जाताना आहे ना समोर आपल्याला बघायला भेटतात जसं की खंडोबाचं आपलं दर्शन होतं आतमध्ये जाताना, बघू शकता। जय खंड स्टार्टिंगला आपल्याला खंडोबाचं दर्शन होतं। इथनं आपण आतमध्ये जातो। जसं की आपण आतमध्ये येतो ना, आपण आतमध्ये आल्यानंतर पहिले बघायला भेटतो बहुशः आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकनेते दिवा पाटील साहेबांचे नाव। बघू शकता कसं आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवलेलं आहे, जे आता नवी मुंबईमध्ये ते आपल्याला बघायला भेटते। त्यानंतर जुन्या आगरी समाजातील गावांच्या चालीरीती व परंपरा ते अनुभवायला भेटते। बघू शकता म्हणजे जसं दाखवलेलं इथे बैलगाडी वगैरे शेताचे काम करणारे लोक, जुनं गाव घर अशा प्रकारचे आपल्याला अनुभवायला भेटतो। आणि जसं आपण पुढे येणार तसं आपल्याला आगरी कोळी समाजाच्या परंपरा आणि व्यवसाय ते बघायला भेटतात। बघा इथे मच्छीमारीचा व्यवसाय वगैरे दाखवलेला आहे। मच्छी विकताना बसलेले पण तिकडे मच्छीमारी करताना वगैरे असं पूर्ण दाखवलेलं आहे। त्या आगरी कोळी समाजाच्या रूढी परंपरा आपल्याला सर्व इथं बघायला भेटतात, अनुभवायला भेटतात। आणि इथनं आपण जसं पुढे येतो ना तर आपल्याला बघायला भेटतंय गणपती बाप्पाचं दर्शन बघायला भेटतं। सीताराम भाऊ आलेला आहे। सीताराम भाऊ गणपती बाप्पाला हार घालतोय। तिकडनंच आपण गणपती बाप्पा दर्शन घेतल्यानंतर आहे ना आगरी कोळी प्रथा आणि जुन्या सामाजिक व्यवस्था बघायला भेटतात। जसं की बघा जुने काय बोलतात त्याला, कारेली पाट, जुन्या म्हणजे वस्तू वगैरे आहेत त्या मातीच्या। बघा नाणे झालं, जाता झाला, या सर्व गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटतात। आणि इकडे आल्यानंतर आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बघायला भेटते। मागे विठू रखुमाईची भली मोठी मूर्ती बघायला भेटते। त्यांच्या समोरच ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी वाचताना हे बघा इकडे हे पण दिलेलं आहे, हवन वगैरे के दिलं, धान्य वगैरे दाखवलेलं आहे, धुडा भात अशा परंपरा आपल्याला बघायला भेटतात। पूर्ण तेच दिलेलं आहे इथे, चौरंग वगैरे, तिकडे बैलगाडी वगैरे, टोपली, तुळशी वृंदावन या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटतात। जसं पुढे येऊ ना सगळी बघा म्हणजे मुतारी, मीठ, बैलगाडी, तवा, मोरवी, ग्लास या सगळ्या जुन्या वस्तू आपल्याला इथं अनुभवायला भेटतात। मागे एकविराईच्या मागे पण फ्रेम बघायला भेटते आपल्याला बघा। आणि तसं बोललं तर आपल्या आवडीचा विषय म्हणजे मासेमारी। तर बघू शकता इथे पाग्यावर बघायला भेटतात आपल्याला, पाग्यार वगैरे, जाळी वगैरे मासे पकडायची। इथे मटके पण ठेवलेले आहेत, भुसा या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात। जसं की पारे, टिकाव, कुदल या सगळ्या, हातोडी, दाता वगैरे ना, भुसावणा सगळ्या जुन्या परंपरा आपल्याला बघायला भेटतात। नांगर वगैरे, फली वगैरे आहे आपल्याला शेतीचे काम करतात ते, या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटतात। आणि बाकीचे नॉर्मल आपले स्टॉल वगैरे लागलेले आहेत। बघू शकता नॉर्मल स्टॉल मध्ये जसे की इथं काय दिलेलं आहे, मसाल्याची दुकान आहे। बाकी इकडं पापड विकायला ठेवलेले आहेत।
टी शर्ट वगैरे बघा नावाची जी पाहिजे त्या प्रकारची टी शर्ट प्रिंट करून भेटणार. आपण जर समोर जाऊन बघू जर टी शर्ट वगैरे कसं काय ते बघू शकतो. ते टी शर्ट प्रिंट करायला घेतले समोरच. काहीतरी वेगळं बघायला भेटलं आपल्याला. आणि बघू शकता किती मोठा परिसर हा. तिकडं कार्यक्रम होतो. आता कार्यक्रम अजून सुरू झाला नाही तर पब्लिक अजून काय आलेलं नाही. जेवढी आले तेवढी आपण बघू. आपण ते वेगळे इकडं सोनू चुरण मुखवास म्हणजे बडीसोप वगैरे त्या गोष्टी सर्व आपल्याला इकडे अनुभवायला भेटतात. आता आपण इकडनं पुढे जाऊन बघू अजून काय भेटतो काय नाही. हे तर मिठाई वगैरे आहेत. हे बघा इकडे आपण टी शर्ट प्रिंटिंग दिसते आपल्याला. 200 रुपयात टी शर्ट प्रिंटिंग करून भेटणार आपल्याला. तर आपण लास्ट तिकडे बघितलं पण तिकडे आपल्याला प्राईज नव्हती दिसली. त्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. तिकडे गृहिणी पापड लोणची वगैरे ते बघायला भेटतो. किंवा समोर शो थोड्या वेळा चालू होणार आहे. तोपर्यंत आपण इकडे जे पालणे वगैरे तिकडे बघून घेऊ. पालणे वगैरे काय आहेत काय खेळणी वगैरे लहान मुलांची तर ती बघून घेऊ आपण समोर जाऊन. तिकडे आता बघू शकता आगरी खानावळ जत्रा आता मोठा समोर एक बोर्ड लावलेला आहे. तर इकडे जाऊ आपण लहान मुलांसाठी बघा फुगे वगैरे सोडले. इकडनं आता समोर आपण एंट्री करू. जसं या साईडला आहे ना इकडं भरपूर सारे स्टॉल वगैरे आहेत तर आपण ते नंतर बघू. सध्या आपण इकडं हेच बघत जाऊ. इकडनं ते बघा इथं आईस्क्रीम वगैरे बघायला भेटतं आपल्याला. इकडं फूड स्टॉल आहेत सगळं. इकडे खाण्याचे बघायला भेटतात आपल्याला. बाजूला गन शूट वगैरे आहे. गन शूट बघायला भेटतं आपल्याला. गर्दी बघा अजून गर्दी काहीच नाही. एवढी गर्दी आहे पण ही गर्दी काहीच नाही. यानंतर पूर्ण गर्दी भरणार आहे थोड्या वेळात. बघा नॉर्मल इकडे रंगीबेरंगी लाईट बघायला भेटतं आपल्याला. रंगीबेरंगी लाईट आहे. तिथं पाळणे वगैरे आहेत लहान मुलांचे बघू शकता तुम्ही. लहान मुलांच्या कार्स वगैरे तिथे. इकडे लहान मुलं जम्पिंग वगैरे करतात. हे बघा विमान वगैरे आहेत. या सर्व गोष्टी आहेत. जसं आपण इकडे जाऊ इकडे पण आपल्याला मिकी माऊस वगैरे बघायला भेटतो. या गोष्टी बघायला भेटतो आपल्याला. जसं की आकाश पाळणे वगैरे पण बघायला भेटतो आपल्याला. आणि जसं की हा पाळणा होडी आहे मोठी. ते काय माहित नाही आपल्याला काय होडीचा नवीन आयटम आहे. आपण बघू शकता मिकी माऊस जाऊन आलेलो आहे. लहान मुलं मिकी माऊसचा आस्वाद घेतात. तेच आपण बघतोय मिकी माऊस. सुंदर असे पाळणे बघायला भेटतात आपल्याला. बघू शकता जसं आपण ह्या साईडला येतो ना तर आपल्याला बघा इकडं पाळणे वगैरे बघायला भेटतात. ब्रेक डान्स वगैरे या गोष्टी सर्व आपल्या अनुभवायला भेटतात. लहान मुलांच्या परत इतर गाड्या वगैरे बघायला भेटतात. मस्त ही जत्रा भरली. आता इकडनं पुढे जाऊन बघू काय बघायला भेटतं. एन्जॉयमेंट लहान मुलांची. बघा आता आपण या साईडला आलो ना या साईडला पूर्ण खाण्याचे स्टॉल बघायला भेटतात.
आणि जसं की बदलापूरच्या आजूबाजूला जेवढे हॉटेल्स वगैरे आहेत त्या हॉटेल्स वगैरे प्रत्येकाने इथे स्टॉल वगैरे टाकले आहेत बघा समोर दिसतोय गरीबाचा धाबा तो बदलार गावामध्ये दिनेश वगैरे यांचा आहे तो गरीबाचा धाबा आपल्याला समोर बघायला भेटतो अशा प्रकारे सर्व स्टॉल वगैरे आपल्याला बघायला भेटतो ज्यूस वगैरे आहे इकडे या सर्व गोष्टी आपल्याला बघायला भेटतात इकडे सर्व तेच इकडे इकडे सर्व खाण्याचे स्टॉल वगैरे आहेत आगरी महोत्सव श्री गर्दी वाढायला लागले समोर आता आयोजित बदलापूरचा आगरी महोत्सव मोठ्या कार्याची सुरुवात श्री गणपती बाप्पाला वंदन करून आपण करत असतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा आज गणाला वंदन करून आपण आज देखील या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करणारच आहोत नुकताच या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे समोर प्रोग्राम होत नाही ना तोपर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल प्रोग्राम चालू व्हायला वेळ द्या अजून तोपर्यंत आपण थोडा वेट करू थोड्या वेळात पाहुणे वगैरे सगळे येतील आता तोपर्यंत जत्रा बघा असे काही कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करण्यासाठी येणार आहेत दर्शन रावल एक ऐसे गायक संगीतकार है हम भी आपसे जितनी बार मिलते हैं कम ही लगता है सोचा नहीं था कि ऐसा कुछ होगा इतना पता था कि गाना लोग सुनेंगे अभी नहीं तो कभी ना कभी सुनेंगे और वो बना गया याद करने नहीं देंगे याद करोगे तो आ जाएंगे जैसे आज यहाँ पर आए What's up everybody? बहुत की एनर्जी है और ये सारी एनर्जी मुझे फील हो रही है फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू फॉर ऑल द लव थैंक यू जितने भी लोग बैठे हैं जितने भी लोग पोस्टर्स के साथ आए हैं दिस रियली मीन्स लॉट और पीछे जितने भी लोग हैं थोड़ा सा शो ऑल द पीपल एट द बैक मिक्स नहीं बहुत कम शोर है तो और शोर करना पड़ेगा Make some कोणाचा आवाज जास्त होणार ठीक आहे ओके say गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की सेवालाल महाराज की सही है तिकडे मागे आवाज येतोय का हो तिकडे येतला हॅलो हाय 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 सगळ्यांचा हात वरती पाहिजे सगळ्यांनी एक एक गाणं प्रत्येक गाणं नाचायचे ठीक आहे आपण इकडे नाचायला आलो ठीक आहे आणि ओके माहितीये कुठलं गाणं येणार आहे कुठलं गुलाबी साडी येतं तुम्हाला खरंच का नक्की बोलून दाखवता नखरवाली कुठे निघाली घालून साडी व्हिडिओ शेवट इथंच करतो व्हिडिओ कशी वाटली सांगा कमेंट्स मध्ये
Bro.